काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज। आजच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेल्या काकडेंना उमेदवारी। अंतर्गत विरोध झुगारून विक्रम काकडे यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज। नाशिकमध्ये महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज भरलाच नाही। महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीतून माघार। ठाकरे गटाचे वसंत गीते आणि अनिल कदम होते इच्छुक। नाशिक संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर भूमिका स्पष्ट करणार। नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। उमेदवारी ठरवण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद। सुनील केदार बैठकीतून निघाल्यावर नितीन राऊतांची एंट्री। विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर। पक्षश्रेष्ठींकडे 48 नावांची दिली होती यादी। भरत गोगावलेंचा आम्हाला पाठिंबा, तर अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरणार। सुनील तटकरेंची पत्रकार परिषदेत माहिती। महायुतीमध्ये रायगडच्या जागेवरून तणाव कायम। एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत। महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे। नाशिकच्या जागेवरून महायुतीत होती जोरदार रस्सीखेच। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी। संभाजीनगर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध उबाठा लढत। उबाठाकडून देवयानी पाटील डोणगावकर यांना उमेदवारी। भाजपकडून जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना संधी। विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। भाजपचे अर्ध्याहून जास्त उमेदवार आयात केलेले। भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार देखील अर्धे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात। पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले ही चांगली गोष्ट। अजितदादा असतानाचा विलिनीकरणाचा विषय आणि नंतरचा यामध्ये फरक। सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। हल्लीच्या राजकारणात तत्व निष्ठा कमी झालीये। मी कधी विचारांशी तडजोड करत नाही। नागपूरमधल्या कार्यक्रमात गडकरींनी मांडलं रोखठोक मत। चक्क खासदाराच्याच घरी चोरी। खासदार संदीपान भुमरे यांच्या घरी चोरी। चोरट्यानं बंगल्यात शिरून मोबाईल पळवला। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे।